आज आपण बघणार आहोत सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईनला सिलेक्ट करून ड्रॉईंगमध्ये कसं ट्रेसिंग करायचं ते. त्यासाठी आपण सब डिव्हिजनचा प्रोजेक्ट घेऊ. नॉर्मल आपण जो प्रोजेक्ट बनवतो तसा सेम तयार करायचा आहे. लँड डिटेल्समध्ये आपण येथे सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड सिलेक्ट करायचा ऑप्शन दिलेला आहे. सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड जर डाउनलोड करायचा असेल तर इथे आपण फॅट सातबारा म्हणून एक टॅब दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यावरती सातबारा आपण इथे सिलेक्ट करून ॲड करू शकतो. ॲड करून आपण प्रोजेक्ट सेव्ह करून फायनल सबमिट करूया. आता आपण बघूया की ड्रॉईंगमध्ये सातबारा आणि प्रॉपर्टी कार्डचा एरिया मार्क कसा करायचा ते. आपण ऑनलाईनला 2 प्लॉट घेतलेले आहेत, त्यामुळे आपले 2 सातबारा आपण ॲड केलेले आहेत. म्हणून आपण लँड 2 मार्क करून घेऊ. लँड मार्क करून झाल्यावरती त्यावरती आपण लँड कन्सिडर्ड फॉर डेव्हलपमेंट ही लेअर मार्क करून घेऊ. ती जेव्हा आपण मार्क करताना सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणून येतो त्यावेळेला आपण जो आपण लँड मार्क केला असेल त्याला लेअरवरती ती लेअर सिलेक्ट करायची. त्यानंतर जो आपण ऑनलाईनला जो सातबारा सिलेक्ट केलेला आहे त्यावरती जो खाता क्रमांक आहे तो इथे आपल्याला शो होऊन जाईल. तो खाता क्रमांक सिलेक्ट करून आपला जो खात्याचा नंबर आहे एरिया आहे तो मार्क करून घ्यायचा. असेही प्रत्येक प्लॉटचा लँड मार्क करून एरिया मार्क करून घ्यायचा. लँड मार्क करून झाल्यावरती ड्रॉईंग ट्रेसिंग करून झाल्यावरती फाईल जनरेट करायची. ड्रॉईंग जनरेट झाल्याच्यानंतर ड्रॉईंगमध्ये आपला टेबल येईल. त्या टेबलमध्ये आपण ऑनलाईनचा जो सिलेक्ट केलेला आहे तो सातबारा, त्याच्यावरचं नाव, ऑनलाईनला जे आपण इनपुट व्हॅल्यू टाकले आहेत ती आणि ड्रॉईंगमध्ये किती मार्क केले आहे ते व्हॅल्यू इथे शो होऊन जाईल. हे ड्रॉईंग आपण फायनल सबमिट करून घेऊ. असं जर एरर येत असेल तर हे टेबल फक्त थोडे मूव करायचे आणि पुन्हा फायनल सबमिट करायचं. अशा प्रकारे आपली ड्रॉईंग फायनल सबमिट झालेली आहे. तुम्ही हेच टेबल
तुमच्या एस्टिमेट रिपोर्टमध्येही देखील पाहू शकता. अशा प्रकारे आपण सब डिव्हिजनमध्ये सातबारा आणि प्रॉपर्टी कार्डचा एरिया कसा मार्क करायचा ते आता आपण पाहिले आहेत. अशा प्रकारे सर्व ट्रेसिंग करून ड्रॉइंग एरिया मार्क करून घ्यायचा. थँक्यू.